स्वतः लावलेल्या झाडाचा कढीपत्ता वापरताना आज तर मला खूप आनंद झालेला होता, जो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोच आहे. इतकं छोटंसं रोपटं मी आणून लावलेलं होतं. बघता बघता ते इतकं मोठं होऊन गेलं ना, आता बाहेरून कढीपत्ता आणायची काही गरजच नाहीये. इथे ना मी लगेच भाजीला फोडणी दिली. आज सुद्धा गवारचीच भाजी आहे. सकाळीच आहे ना गवार निसून घेतली होती आणि लसूण पण सोलून ठेवलेला होता. आधी भाजीला फोडणी दिली आणि नंतर जी काही रात्रीची भांडी होती ना, ती लावायला घेतली. पण आजच्या भाजीला जी काही टेस्ट येणार आहे ना, ती एक नंबर राहणार आहे. कारण घरचा कढीपत्ता मी त्यात वापरलेला आहे. देवांना फुलं वाहिली की किती छान आणि प्रसन्न वाटतं ना, पण त्या निर्मल्याचं करायचं काय? हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? आणि तुम्ही काय करता? नक्की मला कमेंट करून सांगा. मी हे सगळं निर्मल्य एका पिशवीमध्ये भरून ठेवते. पूर्ण पिशवी भरली की त्यानंतर त्याला शेतामध्ये टाकते. म्हणजे झाडांना जेणेकरून प्रदूषणही होत नाही आणि झाडांना खत पण भेटून जातं. जेवण करताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी असायलाच पाहिजे. आज मी मस्त ना शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती आणि लगेच आहोंचा टिफिन भरायला घेतला. त्यामध्ये मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी, गवारची भाजी आणि चटणी दिलेली. टिफिन भरून झाल्यानंतर माझ्यासाठी नाही ते चहा गरम करायला ठेवलेला होता. तोपर्यंत काय करू तर शेंगदाण्याची चटणी डब्यामध्ये भरून ठेवली. थोडीशी भाजी उरलेली होती, तिला पण वाटीमध्ये काढून ठेवलं. सगळी भांडे मोकळे करून घेतली. 2 मिनिटं निवांत बसून आहे ना चहा पिला आणि त्यानंतर सगळे भांडे घासून घेतले. किचन वाटा मस्त असा क्लीन करून घेतला आणि हे आपल्या सकाळचं रुटीनच असतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.